हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू युग फिजिक्स ट्युटोरियल. आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन. त्यामधलं आजचं आपलं आहे लेक्चर नंबर 9. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल. बघा मित्रांनो, या समोरचा जे लेसन आहे आता सर्वांना तुम्ही कदाचित परिचित असणार की महाराष्ट्र शासनाद्वारे 1ली ते 12वी मीन्स फ्रॉम क्लास 1 टू क्लास 12 25% सिलेबस आपला रिड्यूस झालेला आहे. तर आपला जो फिजिक्सशी रिलेटेड जो पार्ट आहे, आपण सध्या इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन बघत आहे. त्यामध्ये इक्विपोटेन्शियल सरफेस, कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर, बाउंड चार्जेस हा टॉपिक कट झालेला आहे यामधून. बाकी लेसनचंही सुद्धा काही बरेचसे लेसनमधले काही टॉपिक्स डिलीट केलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना जो सिलेबस आपला रिड्यूस झालेला आहे, डिलीटेड पोर्शन ऑफ फिजिक्स, तो मी तुम्हाला PDF द्वारे सेंड केलेला आहे. प्रत्येकाने तो पाहून घ्यायचा आहे. त्यामध्ये पेज नंबरद्वारे डिटेलमध्ये त्या PDF फाईलमध्ये दिलेला आहे की कोणता टॉपिक कट झालेला आहे. पेज नंबर सुद्धा त्यावर दिलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक लेसनमधला आपला कोणता टॉपिक कट झालेला आहे, डिलीटेड पोर्शन कोणता आहे त्यामधला, तो प्रत्येकाने बघून घ्यावा. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, याचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. डेरिव्हेशन सिरीज आपण बघत आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल. तुम्ही जर टेक्स्टबुक जर बघितलं क्लास 12चं, जो की नवीन सिलेबस आहे, त्यामध्ये हे जे इक्वेशन दिलेलं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोल, हे थोडं लेंदी प्रोसिजरमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला बघा आजच्या क्लासमध्ये अतिशय इझी मेथडनी बघायचं आहे. त्याची इझी ट्रिक मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये सांगणार आहे. तर आपण सुरुवात करू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अँड इलेक्ट्रिक डायपोलसाठी, त्याचं डेरिव्हेशन फाइंड आउट करण्यासाठी. त्यासाठी बघा मित्रांनो, कन्सिडर करू, सुरुवातीला डायग्राम समजून घ्या. लेट अस कन्सिडर एक इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर करू आपण. कन्सिडर अँड इलेक्ट्रिक डायपोल, ही त्याची डायरेक्शन आहे फ्रॉम -q टू +q. दिस इज द इलेक्ट्रिक डायपोल. दिस इज द डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट -q टू +q. लेट दिस इज द ओरिजिन O. याचं डिस्टन्स, हे ओरिजिन O आहे, याचं डिस्टन्स घेऊ L, हा सुद्धा L आहे. त्यानंतर कन्सिडर करू, लेट अस कन्सिडर एनी पॉईंट. हा एक P पॉईंट घेऊ. कन्सिडर एनी पॉईंट P. आता एनीवेअर हा पॉईंट आपण घेऊ शकतो. आता हा पॉईंट सेंटर ओरिजिन जो आहे त्याच्यापासून जॉईन करू, बरोबर आहे. सो धिस P इज ॲट अ पोझिशन व्हेक्टर R. This P is at a position vector R which makes an angle theta. बघा, हा एक एनिवेअर आपण पॉईंट P घेतला, हा पोझिशन वेक्टर R आहे, यामुळे एक अँगल क्रिएट झाला, त्याला नाव दिलं आपण थीटा. सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट घेतला इन अ डायरेक्शन -q टू +q. हा ओरिजिन आहे, याचं डिस्टन्स L, याचं सुद्धा L. एक पॉईंट घेतला P, पोझिशन वेक्टर R, आणि त्यामुळे तयार झालेला अँगल थीटा. सो दिस P मेक्स अन अँगल थीटा विथ द पोझिशन वेक्टर R. आता आपल्याला हा जो R आहे, हा अँगल थीटा अँड Q, याच्या टर्म्समध्ये आपल्याला वी हॅव टू फाइंड पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ R, थीटा अँड Q. वी हॅव टू फाइंड आउट द पोटेन्शियल. आता पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी पॉईंट P हा जो पॉईंट चार्ज आहे, या पॉईंट चार्जवरून आपण 2 लाईन ड्रॉ करू. ही एक लाईन ड्रॉ केली मी, बघा, आणि ही दुसरी लाईन ड्रॉ केली. हे पोझिशन वेक्टर R आहे, ही दुसरी एक लाईन ड्रॉ केली. बघा, पॉईंट चार्जपासून 2 लाईन्स मी ॲड केल्या. आता बघा, यामध्ये आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट जर करायचं असेल, धिस डिस्टन्स, हे डिस्टन्स फाइंड आउट करणं, जॉमेट्रिकली फाइंड आउट करणं कठीण आहे. तुमच्या बुक्समध्ये लेंदी प्रोसिजर दिली आहे इक्वेशनची, आपण सिम्पल टेक्निकमध्ये जाऊ. ह्याला जर जॉमेट्रिकली फाइंड आउट केलं आपण, ही लेंदी प्रोसिजर आहे. त्यामुळे या मेथडनी न जाता आपण सेकंड टेक्निक रेफर करू. ती टेक्निकसाठी बघा मित्रांनो, काय करायचं आपल्याला, या क्यूपासून एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू. आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. बघा, हा अँगल थीटा आहे, आणि थीटाच्या सोबतचा जो कंपोनंट असतो थीटाला अटॅच, तो कंपोनंट कोणता असतो, त्याला नाव देऊ आपण L cos थीटा, बरोबर आहे. हा पोझिशन वेक्टर आहे R,
हा अँगल थीटा आहे. या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे टेक्निक सांगत आहे, लक्षात ठेवा प्रत्येकाने. हा थीटा आहे, तर हा अँगल हा काय राहील तुमचा कंपोनंट यल कॉस थीटा. मीन्स हे डिस्टन्स काय राहील तुमचं या पॉईंटपर्यंत यल कॉस थीटा. आता बघा, हा जर यल कॉस थीटा असेल तर हे डिस्टन्स किती असेल. हा जर यल कॉस थीटा असेल, बरोबर आहे, इकडे लक्ष द्या सर्वांनी. हा यल कॉस थीटा असेल तर आपल्याला टोटल डिस्टन्स, हे जे डिस्टन्स किती असेल बघा, हा यल कॉस थीटा आहे आणि टोटल डिस्टन्स काय आहे आर. बघा, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत आर आहे, या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत यल कॉस थीटा आहे, बरोबर आहे. तर हे डिस्टन्स किती येईल तुमचं, तर यामध्ये काय येईल, हा टोटल आर आहे आणि हा यल कॉस थीटा आहे. तर हे डिस्टन्स किती येईल आपलं, इट इज आर मायनस यल कॉस थीटा. काय येईल, आर मायनस यल कॉस थीटा. आता हे डिस्टन्स आपल्याला माहीत झालेलं आहे, आपल्याला आर मायनस यल कॉस थीटा या साईडसाठी माहीत झालं. आता आपण या डायरेक्शनमध्ये सुद्धा आता काय करू, या डायरेक्शनमध्ये फाइंड आउट करू. आपल्याला याचं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे, यासाठी आणि एक या पार्टसाठी, आणि दोन्हीचं पोटेन्शियल आपल्याला ॲड करायचं आहे. आता त्यासाठी काय करू, आपण ही लाईन थोडी एक्सटेंड करू, बरोबर आहे. आणि या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू, बरोबर आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी आणि ही लाईन थोडी एक्सटेंड केली, बरोबर आहे. एक्सटेंड केल्यानंतर यामध्ये सुद्धा एक अँगल क्रिएट झाला. तो अँगल म्हणजे काय, थीटा, बरोबर आहे. हा थीटा आहे. हा थीटा असेल तर हा काय असेल, या ठिकाणी हा कंपोनंट, हे डिस्टन्स असेल यल कॉस थीटा. बघा, हे डिस्टन्स किती आहे इथपर्यंत आर, त्यामध्ये ॲड केला आपण यल कॉस थीटा, तर हे डिस्टन्स किती राहील, हा आर आहे, त्यामध्ये ॲड केला यल कॉस थीटा, तर हे डिस्टन्स किती होईल, आर प्लस यल कॉस थीटा, बरोबर आहे. काय येईल, आर प्लस यल कॉस थीटा. बघा, या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हे डिस्टन्स यल कॉस थीटा, टोटल डिस्टन्स आर, तर हे डिस्टन्स काय येईल, आर मायनस यल कॉस थीटा. यामध्ये ही लाईन एक्सटेंड केली, हा यल कॉस थीटा, हे डिस्टन्स आर, त्यामध्ये ॲड केला यल कॉस थीटा, तर हे डिस्टन्स काय होईल, आर प्लस यल कॉस थीटा. आता आपल्याला दोन्ही पार्टसाठी पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. पोटेन्शियल फॉर प्लस क्यू अँड पोटेन्शियल फॉर मायनस क्यू. तर बघा, आता आपण वन बाय वन फाइंड आउट करू. आता काय येईल बघा मित्रांनो, पोटेन्शियल ड्यू टू, बघा या ठिकाणी आपण फाइंड आउट करू पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू, बरोबर आहे. सो दिस इज पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू. इट इज, आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला 1/4πε0 प्लस क्यू, आणि डिस्टन्स किती आहे, हे आपण या पार्टसाठी फाइंड आउट करू. डिस्टन्स किती आहे, आर मायनस यल कॉस थीटा, इक्वेशन नंबर 1. आणि सेकंडमध्ये पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू, हे काय येईल, 1/4πε0 मायनस क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, हे बघा या ठिकाणी हे प्लस क्यूसाठी झालं 1/4πε0 क्यू अपॉन डिस्टन्स किती आहे, आर मायनस यल कॉस थीटा. आणि पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू इज इक्वल टू 1/4πε0 मायनस क्यू अपॉन डिस्टन्स बघा, डिस्टन्स किती आहे, आर प्लस यल कॉस थीटा. दिस इज आर प्लस यल कॉस थीटा, इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशन काय करू, ॲड करू. पोटेन्शियल दोन्ही काय करायचे आपल्याला, ॲड पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू अँड पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू. हे दोन्ही इक्वेशन जर ॲड केले, बघा यामधून कॉमन काय निघू शकते, क्यू अपॉन 4πε0, क्यू अपॉन 4πε0 कॉमन निघू शकते. बघा, आता पोटेन्शियल फाइंड आउट करू. यामधून कॉमन टर्म्स काय आली आपली, क्यू अपॉन 4πε0, ही टर्म काय आली, कॉमन आली. राहिलेल्या टर्म्स लिहा. बघा, या ठिकाणी 1/r मायनस यल कॉस थीटा, आणि हा मायनस 1/r प्लस यल कॉस थीटा. समजत आहे सर्वांना, अतिशय इझी टेक्निक आहे मित्रांनो. आता यामध्ये आपल्याला अप्लाय करायचा फॉर्म्युला ए मायनस बी आणि ए प्लस बी इज इक्वल टू काय ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला अप्लाय करून जर आपण सॉल्व केलं तर काय येईल बघा, या ठिकाणी क्यू अपॉन 4πε0, बरोबर आहे. हा फॉर्म्युला अप्लाय केल्यावर बघा याची स्टेप येईल आर प्लस यल कॉस थीटा मायनस आर मायनस यल कॉस थीटा. हा फॉर्म्युला अप्लाय करते आपण, डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस यल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळालेली आहे. आता
यामध्ये बघा यानंतरची स्टेप बघा मित्रांनो, यामध्ये हा आर आणि आर कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर हा मायनस आणि मायनस प्लस होऊन जातील. प्लस झाल्यानंतर हा यल मीन्स 2l आणि हा कॉस थिटा यल कॉस थिटा प्लस यल कॉस थिटा, हा मायनस मायनस प्लस झाले. सो यल कॉस थिटा प्लस यल कॉस थिटा हे काय येईल 2l कॉस थिटा. ही टर्म ॲज इट इज राहील क्यू डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट. हे साईन कॅन्सल झाले, सॉरी मायनस मायनस प्लस झाले, आर आर कॅन्सल. सो यल कॉस थिटा प्लस यल कॉस थिटा इट विल बी 2l cos theta divided by r square minus l square cos square theta. आता या ठिकाणी बघा हा q त्यानंतर 2 आणि l याची व्हॅल्यू असते ॲज q इंटू 2l इज इक्वल टू काय आहे p. q इंटू 2l इज इक्वल टू p. या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं p. सो या ठिकाणी काय राहील 1/4 पाय इप्सिलॉन नॉट. हा q इंटू 2l म्हणजे काय आलं p. म्हणून या ठिकाणी राहिला 1/4 पाय इप्सिलॉन नॉट. हा राहिला q आणि 2lच्या ठिकाणी काय येईल p आणि हा कॉस थिटा. सो p कॉस थिटा डिवायडेड बाय राहिलेली टर्म आर स्क्वेअर मायनस यल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला मिळालं. आता यामध्ये बघा हा जो यल आहे, यल हा अतिशय स्मॉल आहे. यल इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू आर. यल इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू आर. सो धिस व्हॅल्यू इज निग्लेक्टेड. यल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा हा निग्लेक्ट करू शकतो आपण, नाही लिहिला तरी चालेल. सो या ठिकाणी बघा, या ठिकाणी लिहित आहे मी, काय मिळेल आपल्याला. सो व्ही इज इक्वल टू, हे व्हीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण पोटेन्शियल. सो ॲड करून दोन्ही पोटेन्शियल ॲड केले आणि हे टोटल पोटेन्शियल फाइंड आउट करत आहे. सो व्ही इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट ही व्हॅल्यू या ठिकाणी बघा. आता यामध्ये हा कंपोनंट मीन्स यल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आहे निग्लेक्ट केला आपण बिकॉज यल इज व्हेरी व्हेरी स्मॉल कम्पेअर टू आर. सो राहिलेली टर्म काय राहील पी कॉस थिटा आणि राहतो काय फक्त आर स्क्वेअर. सो पी कॉस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. यामध्ये आपण दोन केस फाइंड आउट करू शकतो मित्रांनो. बघा केस 1 काय आहे, यामध्ये जर पोटेन्शियल बघा केस 1 मध्ये काय घेऊ शकतो आपण, जर थिटाची व्हॅल्यू बघा यामध्ये थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल टुवर्ड्स प्लस क्यू, बरोबर आहे, टुवर्ड्स प्लस क्यू थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर कॉस 0 काय येईल 1 होईल. सो इट इज पोटेन्शियल अलॉंग ॲक्सियल इट विल बी 1/+1/4 पाय इप्सिलॉन नॉट पी डिवायडेड बाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळेल. इज द पोटेन्शियल अलॉंग ॲक्सियल लाईन, ॲक्सियल पॉईंट, पोटेन्शियल अलॉंग ॲक्सियल पॉईंट. दिस इज केस 1 व्हेन थिटा इज 0 डिग्री. आणि सेकंड केस काय येईल व्हेन थिटा इज 90 डिग्री. थिटाची व्हॅल्यू जर 90 डिग्री असेल तर कॉस 90 होऊन जाईल 0. सो पोटेन्शियल काय मिळेल आपल्याला, पोटेन्शियल मिळेल 0. पोटेन्शियल काय मिळेल मित्रांनो 0. सो दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. यावरून आपण काय सांगू शकतो की पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन द इक्वेटोरियल लाईन ऑफ ए डायपोल इज 0. बरोबर आहे. हे झालं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. अतिशय इझी टेक्निकद्वारे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ करून आपण याचं डिस्टन्स फाइंड आउट केलं. ॲक्च्युली हे डिस्टन्स जॉमेट्रिकली फाइंड आउट करणं कठीण आहे, त्यामुळे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करून सॉल्व केलं. 2 पोटेन्शियल फाइंड आउट केले, 2 डिस्टन्स, ते दोन्ही पोटेन्शियल ॲड करून आपण पोटेन्शियल फाइंड आउट केलं. थँक्यू व्हेरी मच.